हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत. कधीचा 22 ऑगस्टचा आपण पेपर पाहणार आहोत. 22 ऑगस्ट 2023 ही सेकंड शिफ्ट आहे. ओव्हरऑलपैकी आपली मला वाटतं 17वी शिफ्ट आहे. 17वी शिफ्ट आहे वाटते. 17 ऑगस्टला पेपर झाला होता, त्यानंतर 18ला झाला होता, 19ला झाला होता, 20ला झाला होता, 21ला झाला होता, 22ला प्रत्येक दिवशी 3 पेपर झाले होते. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 15 2 17. ठीक आहे, 17वी शिफ्ट आहे, 17वी शिफ्ट आहे. ठीक आहे. माझं नाव प्रवीण निकुरे आहे. चॅनलचं नाव मराठी ॲस्पायरंट आहे. ओके, आपण डायरेक्ट आपले आता याला सुरुवात करू. कुठे गेला? पहिला क्वेश्चन. सगळ्यांना विजिबल आहे? क्वेश्चन बघा काय म्हणते. जर 6 पुरुष व 8 मुले एक काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात आणि त्याच कामाला 26 पुरुष व 48 मुले 2 दिवसात पूर्ण करू शकतात, तर त्याच प्रकारे काम करण्यासाठी 15 पुरुष आणि 20 मुलांना लागणारा वेळ किती? प्रश्न काय म्हणते. 6 पुरुष, मी काय म्हणतो 6 पुरुषला P लिहितो आणि मुलांना मी लिहितो M लिहितो. ठीक आहे, 8 M. मजूर गुणिला त्यांना लागणारे दिवस. झालं का? एकूण कार्य. मजूर गुणिला दिवस बरोबर एकूण कार्य. बस झालं. हे झालं एकूण कार्य. हे एवढ्या ग्रुपसाठी. नंतरचा जो ग्रुप आहे त्यांच्यासाठी कार्य तर सेमच आहे, पण थोडंसं चेंजेस आहे. काय? 26 पुरुष घेतले त्यांनी प्लस 48 मुले घेतले. 26 पुरुष प्लस 48 मुले यांना 2 दिवस लागले. झालं का? सेम. इथं कार्य बरोबर इथलं कार्य सेमच आहे ना. बस झालं. शेवटी तुम्हाला काढायचं काय ते सांगतो. 20 पुरुष आणि 15 पुरुष प्लस 20 मुले हे काय झाले? मजूर झाले. एवढ्या मजुरांना दिवस किती लागतात? तर x दिवस लागत आहे. तुम्हाला शेवटी लागणारा वेळ म्हणजे किती दिवस लागत आहे? x दिवस लागत आहे. लागणारा वेळ x दिवस आहे. तुम्हाला हेच काढायचं आहे. शेवटी तुम्हाला x ची किंमत आहे. अशा गणितामध्ये काय करायचं? पहिले दोन जे कार्य, इकडलं कार्य आणि इकडलं कार्य, याच्यावरून M आणि P ची किंमत काढून घ्यायची, किंवा M आणि P ची किंवा P आणि M ची क्षमता काढून घ्यायची, आणि तेच तुम्हाला पूर्ण कार्य इथं याच्यावर पूर्ण कार्य काढून घ्यायचं. एका एकूण कार्य किती आहे आणि तेच कार्य करण्यासाठी यांना किती वेळ लागतंय ते काढून घ्यायचं. तुम्हाला इझी वेनी शिकवतो, काहीही काळजी करू नका. पहिल्यांदा हे लिहून घ्या. 2 पंच 10. फक्त ह्या पहिल्या दोनचा विचार करा, इथून इथपर्यंत विचार करा. ठीक आहे. मग हे होते 6 पंच 30 P प्लस 5 8 40 M इज इक्वल टू 26 P प्लस 48 M. इथून तुमचा 30 P मधून 26 P गेले, 4 P राहिले इज इक्वल टू 48 M मधून 40 M गेले, 8 M राहिले. 4 1 4, 4 2 8. पुरुष अपॉन मुले इज इक्वल टू 2 1. जमले कितपर्यंत? बस हे लिहून घ्या. पुरुष अपॉन मुले इज इक्वल टू 2 1, म्हणजे पुरुषांची क्षमता 2 आहे तर मुलांची क्षमता 1 आहे. ओके, बस झालं, संपलं इथे विषय. थोडं मी इथं लिहून घेतो. पुरुष आणि मुले, पुरुष अपॉन मुले इज इक्वल टू 2 1. बस ह्याच क्षमता तुमच्या इथे टाकून द्या, कारण की हेच तुमचं एक वर्क आहे. काय? 6 P प्लस 8 M. हेच तर तुमचं एक वर्क आहे ना, आणि त्यांना लागत आहे 10 दिवस. हे एकूण कार्य इज इक्वल टू हे एकूण कार्य काय? 15 P प्लस 20 M यांना x दिवस लागत आहे. ठीक आहे. एकूण कार्य बरोबर एकूण कार्य. आता इथे एकूण कार्य काढून घ्या. बघ, फक्त P आणि M च्या ज्या आपण इथं किमती काढल्या त्याच किमती इथं टाकून द्या, तुमचा आन्सर निघून जाते. मोकळा विषय. P ची किंमत 2 6 2 12 प्लस M ची किंमत 1 8 इंटू 10 इज इक्वल टू P ची किंमत 2 15 2 30 प्लस M म्हणजे 1 होते 20 इंटू x. बस आता काय येतं? 20 गुणला 10 भागेला 30 आणि 20 50 इज इक्वल टू तुमचा x. 0 काढला 5 1 5 चोक 20, 4 बरोबर x. किती? तर 4 दिवस लागत आहे. 4 दिवस. तर एवढ्या मुलांना आणि एवढ्या पुरुषांना किंवा हेच मूल यांना 4 दिवस लागत आहे. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 2. सगळ्यांना विजिबल आहे. चला, विधाने सर्व डोळे ओट आहेत. मी काय म्हणतो, सर्व डोळे ओट आहेत. ठीक आहे. सर्व ओठ दात आहेत. ओठ पूर्णच्या पूर्ण ओठ काय तर दात आहे. ओके. सर्व दात हात आहे. पूर्णच्या पूर्ण दात आहे ना, ते हात आहे. हे पूर्ण काही गोल काढायची गरज नाही, वाटलं तुम्ही काढू शकता. तुम्हाला सवय झाली असणच, कारण ते जर पूर्णच्या पूर्ण असे तिन्ही गोल जर निघले तर शेवटचा गोल काढायची गरज नाही, आपोआप समजायला येते, आपल्याला लक्षात येते. पहा, निष्कर्ष का म्हणते, काही हात ओठ आहे. ओठांचा काही भाग हात आहे का? हो हो सॉरी, हाताचा काही भाग ओठ आहे, म्हणून हे तुमचा निष्कर्ष राईट आहे. काही दात डोळे आहे का? पहा, काही दात म्हणजे दातांचा काही भाग डोळे आहे का? हो, येस, राईट. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही पण तर्कसंगत आहे. क्वेश्चन नंबर 3. ओके. चला, 118 ही रक्कम 50 मुला मुलींमध्ये अशा प्रकारे विभागली की प्रत्येक मुलाला 2.60 पैसे रुपये मिळाले आणि प्रत्येक मुलीला 1.80 रुपये मिळाले. मुलींची संख्या काढा. मी काय म्हणतो, मुलींची संख्या मी काय म्हणतो इथं, एक्स आणि वाय करू का? सर एक्स आणि वाय. ठीक आहे. मुली बरोबर एक्स, वाय बरोबर मुली, वाय बरोबर मुली. ठीक आहे. मग काय करता, मुली आणि मुली दोघांची पण संख्या मिळून आहे 50. मी असं म्हणू का, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. ओके, थोडं साईड लिहितो वाटल्यास, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. जमलं. मग काय म्हणताय, मुलांना 2.6 रुपये दिले. मी असं म्हणू का, 2.6 एक्स प्लस 1.8 वाय इज इक्वल टू हे पैसे 118 रुपये. ज्यांना कोणाला नसून समजलं त्यांनी, त्यासाठी पुन्हा सांगतो का, त्यांनी इथं स्पष्ट म्हटलं आहे का, 50 मुलं आणि मुली, 50 मुलं आणि मुली, म्हणजे याचा अर्थ मुलं प्लस मुली एकूण 50 होत आहे. त्यानंतर एक्सच्या एवढ्या पटीत रुपये दिले, वाय लोकांना एवढे रुपये दिले, म्हणजे मुलांना एवढे रुपये, वाय लोकांना या रेशोमध्ये पैसे दिले. याचा अर्थ तुम्हाला एवढं स्पष्टपणे समजते का, इकडं व्यक्ती गुणला रुपये, व्यक्ती गुणला त्यांचा गुणोत्तर इज इक्वल टू काय तर टोटल पैसे. ठीक आहे. आता याला तुम्ही सॉल्व कसं करता, तुम्ही म्हणा सर मी काहीतरी करतो आणि इथून एक्स किंवा वाय काढतो. ठीक आहे, काढून घेऊ. मी प्रत्येक ठिकाणी 10 दाणे गुणतो. ठीक आहे. अच्छा, 10 गुणलं तर हे होते तुमचे 26 होते. हे 10 गुणलं तर हे तुमचे 18 होते. इथं 10 गुणलं तर एवढं होते. ओके. आता काय करा, 2-3 काहीतरी भागून घ्या ना. तुम्हाला शेवटी काय काढायचं आहे, वाय काढायचं आहे ना. ठीक आहे ना, काढून घेऊ. बरं, मी काय म्हणतो, वाय काढायचं, याला 26 न गुणा मग 26 एक्स 26 वाय गुणला 26 इज इक्वल टू काय निघते तुमचे, मायनस 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 करा. हे कटले 26 एक्स प्लस 26 एक्स आणि 26 प्लसवाले 26 एक्स मायनसवाले 26 एक्स कटले. 26 वाय मधून 18 वाय गेले, राहिली किती तुमचे 8 वाय का, 8 वाय राहिले ना, शिल्लक राहिले 8 वाय, बरोबर आहे. 7-8 बरोबर. आता 26 गुणला 50 हे किती होते, 0 5 × 30 0 हातचे 3 5 2 10 3 13. याच्यामधून तुम्हाला 11 मायनस करायचे, 11 मायनस करायचे. 100मधून 80 गेले, 20 10 किलो वापस, 13तून 12 गेले, 120. 8 वाय इज इक्वल टू 120. मग वाय इज इक्वल टू काय तुमचे, तर किती, 8 1 8 8 45 15. बस, संपला विषय. ओके, चला, आन्सर तुमचं निघलं. ठीक आहे. 217 214 ऑब्लिक 212 213. 213 -1 इथून माहीत नाही, परंतु इथं होतं तुमचे 7 4 2 3 216 200. ठीक आहे,
इथून जर असं येतो म्हटलं इकडे -1 होत आहे, इथून असं येतो, पुन्हा इथून असं येतो, पुन्हा इकडून म्हटलं तर हे +3 होत आहे. मग मी असं काय 2 3 हे जरा हे लागत नाही, लॉजिक लागत नाही. ठीक आहे. मग काय करायचं, बी 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 इथं पण आहे. ओके. 215 17. ओके ठीक आहे. 17तून मायनस झाले, 14 झाले, पुन्हा प्लस होईल, पुन्हा प्लस होईल, नाही समजत आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, 2 नंबर पहा, के जे. ठीक आहे. 2 नंबर पाहून घेऊ. टी आहे, बी आहे, आर आहे, एन आहे. हे पण थोडंसं लॉजिक लागत नाही. बरं ठीक आहे ना. 2 नंबरला टी आहे, बी आहे, आर आहे आणि झेड आहे. टी म्हणजे 20 होते. 20वर बीला जर 2 मानलं, याला जर 18 म्हटलं आपण, याला 26 म्हटलं, तर हे कितीचा फरक आहे याच्यामध्ये, 16चा फरक आहे. इथे फरक आहे किती, 6 2 8 8चा फरक आहे. हो, 8चा फरक, 16चा फरक, इथं का 32चा फरक राहील का आता. मी काय म्हणतो, याला शेवटी करू का आपण. बरं शेवटी पाहू. ठीक आहे, शेवटी पाहू. 5 नंबर घ्या. जे नाही आलं त्याला शेवटी घ्यायचा. तुम्हाला सांगितलं मी काउंट घ्या शेवटीचा. नाही आलं त्याला शेवटी घ्यायचा. पहा, 25 VRO, 25 22 आर म्हणजे 18, ओ म्हणजे 15. 25तून 3 गेले, 22 राहिले, 22तून 4 गेले 18, पुन्हा 3 गेले 15, पुन्हा 4 गेले 11, 11 म्हणजे के. ठीक आहे. चला, 4 नंबरचं राहिलं, लक्षात ठेवा फक्त. शेवटी विसरलो तुम्ही मला कमेंटमध्ये करा, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन टाकीन ते. ठीक आहे. 14 2 16, 14 2 16, 16 3 19, 19 आणि 4 23, ऑब्व्हियसली तर 5 येते, 5 आणि 3 8 म्हणजे 28. शेवटी 28 आहे, 28 आहे, हे दोन कटले. ओके. आता सुरुवातीला जे आहे का के आहे पाहून घेऊ. एफ लगेच जी, नंतर एच, नंतर आय, नंतर जे, सुरुवातीला जे. ठीक आहे. नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन पहा. 13 दुनी 26, 17 दुनी 34, 19 दुनी 38 आणि ऑब्व्हियसली ते जवळपास सगळं क्षेत्र आहे ते. ते पाठ झालं ते सगळं. ठीक आहे. 10 आणि 4 14, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26 म्हणजे झेड. सुरुवातीला झेड पाहिजे, जे की इथं आहे. नंतर बी आणि सी मध्ये कॉम्पिटिशन आहे. एल म्हणजे 12, 12 आणि 4 पी म्हणजे 16. ओके. +4 होत आहे, 20 आणि 4 24, इथं 24 आणि 4 करा, याचे 28 होते. आणि तुम्हाला माहित आहे 27 म्हणजे ए होते, मग 28 म्हणजे बी. ठीक आहे. 8 नंबर क्वेश्चन. गटातना बसणारी जोडी. फळे झाडं पाहू. मीठ महासागरामध्ये मिळते, कोळसा खाणीमध्ये मिळते, फळे झाडाला मिळतात, पण जहाज आणि समुद्राचा काही फरक हे आहे का. एक मिनिट. हो बरोबर. हे जे आहे ना नॅचरल आहे. भले नॅचरलचं स्पेलिंग तुमचं चुकलं असेल, नैसर्गिक लिहितो. नैसर्गिक आहे. कोणकोणते, हे नैसर्गिक वस्तू आहे, हे पण नैसर्गिक वस्तू आहे, हे पण नैसर्गिक वस्तू आहे. ठीक आहे. काय, कोळसा नैसर्गिक आहे, हा नैसर्गिक आहे, हा नैसर्गिक आहे. जहाज हे जे आहे ना मानव निर्मित आहे. ठीक आहे. मानव निर्मित. तसेच जहाज समुद्रातच भेटते, परंतु ते मानव निर्मित आहे. ओके. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 2 इज अ वेगळा घटक. नेक्स्ट बघा. अर्धवार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या 8% दराने. पहा, मी काय म्हणतो, अर्धवार्षिक गणना म्हणजेच काय, तर पूर्ण वर्षासाठी 8% रेट आहे, मग अर्ध्या वर्षासाठी 4% रेट. ठीक आहे. 9,375 ची गुंतवणूक केल्यास 1 वर्षानंतर ती रक्कम किती होईल. मी काय म्हणतो, चक्रवाढ व्याज आहे इथं 9,375 ची तुम्ही गुंतवणूक केली, 9,375 ची गुंतवणूक केली, ती पहिल्या वर्षी किती झाली, 100 वरून 4% वाढली, 104 झाली. ओके. आता एवढं लक्षात ठेवा, 1 वर्ष म्हणजे होते 6 महिने प्लस 6 महिने. का, कारण की रेट तुमचा अर्धवार्षिक आहे, म्हणून अर्ध्या वर्षाचे 2 टप्पे करा. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, जर हा अर्धवार्षिक हा जर शब्द असेल तर टक्क्याचे अर्धे करा आणि वर्षाचा डबल करा, झाला, संपला विषय.
पहिल्या वर्षी एवढं काम झालं, दुसऱ्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम आपण केला. ओके, पहा हे होते तुमचे किती 26 चौक का 26 चौक आणि 25 चौक. जमलं. हे पण 26 चौक आणि 25 चौक. याला तर 25 भागता का की मी काय म्हणतो, बरं ठीक आहे ना. 25 भागा 25 त्रिक 75, 85 85 95 नाही 18, 25 सक 150, 25 7 175, 175 नंतर 185 म्हणजे 12, 25 5 125, पुन्हा 25 भागा कटला. 25 किती 25 1 25, 35 12, 25 5 15 गुणला 26 गुणला 26, 15 गुणला 26 गुणला 26 किती होते 15 गुणला 26 गुणला 26. हे 26चा पहिला वर्ग इथं होते. तुमचा आन्सर काय तर 15 गुणला 26 गुणिला 26 बरोबर तुमचं काय तर आन्सर निघते. इथे तुमचा आन्सर आहे. किती असेल 1 वर्षांत तिरक. हां म्हणजे रासच काढा. आणि शेवटी हे होते 6 6 36, 36 पंच 0 जे की सगळ्याच ठिकाणी आहे. मग नंतर 0 4 2 3 नंतर एकच स्थानचा अंक करायचा आहे. ठीक आहे. 26चा वर्ग पाहून घ्या किती, तर 25चा वर्ग 625, 26चा 676 का पाहून घ्या. 636 हातचारी 3 7 12 24 25 27 6 2 2 4 4 5 6 676 गुणला 15, 15 सक 90, 15 7 105, 105 नाही द्या 114 4. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. शेवटी एकच स्थानी 4 आले. काढले आपण. चला नेक्स्ट. येथे अशी किती व्यंजने आहेत, लिहा व्यंजने ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी स्वर पाहिजे आणि तसेच ताबडतोब नंतर देखील एक स्वर. म्हणजे काय, स्वर व्यंजन स्वर. पहिले स्वर पाहून घ्या. स्वर आहे, व्यंजन आहे, स्वर आहे. एक झाला तुमचा. मग पुन्हा आता बघा हे झाल्यानंतर तुम्ही याला पकडू शकता. बरं स्वर व्यंजन स्वर 2 झाले. ओके. पहा हे जे आहे ना याच्यामध्ये डबल लेटर आला तरी जमते, काही टेन्शन घ्यायचं नाही. ते आलं तरी जमते. ओ आहे, एच आहे, नंतर पुन्हा स्वर नाही आहे, कॅन्सल. स्वर आहे, व्यंजन आहे, स्वर आहे. ठीक आहे. मग पुन्हा एन पी जे डी के यू कॅन्सल. ओके. 3 तुमचा आन्सर आहे. 11 नंबर क्वेश्चन. पण याला कसं लिहायचं, पहिले 1 2 3 4 5 6 3चा 6वा घात त्याच्यानंतर 6. ओके जमलं. आता भागेला तुम्ही असं लिहू शकता का तुम्हाला, हो सर 1 2 3 4 3चा 4था घात आणि त्याचा 7वा घात, मग गुणिला 3चा 4था घात. याला तुम्ही कसं लिहिता पहा. हे जर 3चा 6वा घात आणि त्याचा पण एक 6वा घात असता तर ह्या 6चा 6वा घात झाला असता इथे, परंतु हे कंस आहे इथे, कंस आहे म्हणून 6 6 36 वर होते. ओके पहा वर आहे 3चा 36 अपॉन 3चा 7 चौक 28, 3चा 28 गुणिला 3चा 4था घात, 3चा 4था घात. पहा मी याला असं लिहू शकतो का, भागाकार चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ 3चा घात 36 - 28 म्हणून. याचा अर्थ काय होते 3 28 वेळेस लिहिणे, याचा अर्थ 3 36 वेळेस लिहिणे. 3 36 वेळेस लिहिण्यामधून 3चे 28 वेळेस कटून गेले, मग तुमचे वरचे किती राहिले 8 राहिले. 3चा 8वा घात गुणला 3चा 4था घात आणि हे म्हणजे 3चा 8 आणि 4 12वा घात होते. 3चा 12वा घात तुमचं एवढंच आन्सर आहे. ठीक आहे, जे की तुमचं इथे दिलेलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. 3चा 12वा घात म्हणताय, मी समजा इथे 3चा 12वा घाताला असं जर लिहितो म्हटलं 3चा दुसरा घात, 3चा म्हणजे 9 झाले इथे आणि वर काय होऊन जाईल 6 होऊन जाईल. काय कारण की मग 12ला तुम्ही इकडे 2 आहेत इकडे 2नी भागता असं करता. ठीक आहे पहा 9चा घातांक 6 इथं नाही कॅन्सल. 3चा 15 घातचा सेन्स काही बनत नाही कारण की ऑलरेडी 3चा 12 घात तुमचा आन्सर आला आहे. मग आता तुमचं 2 कॉम्बिनेशन आहे 27 4था आणि 27चा 9वा पाहून घेऊ. तुमचा आन्सर आहे ॲक्च्युअलमध्ये 3चा 12वा घात. याला तुम्ही ह्या दोन पैकी कोणता तरी एकामध्ये कन्वर्ट करायचं. आता तुम्ही काय करता सर तुम्हाला 27 पाहिजे म्हणजे 3चा घन घ्या आणि जे 12 दिसत आहे 12 इकडं घन घेतला म्हणून याला 12ला भागा 3 3 चौक 12. ठीक आहे, मग 3 त्रिक 9 किंवा 3चा तिसरा घात आपण काय वरचा काय ते 4. 3चा तिसरा घात म्हणजे होते 27 आणि घातांक काय 4. ऑप्शन नंबर 1. 12 नंबर क्वेश्चन.
दोन तोट्या अनुक्रमे 20 मिनिटात आणि 24 मिनिटात एक टाकी भरू शकतात. लिहा. पहिली तोटी आणि दुसरी तोटी हे 20 मिनिटात भरते, हे 24 मिनिटात भरते. ठीक आहे. आणि एक निचरा करणारी तोटी ही प्रति मिनिट 3 गॅलन रिकामी करू शकते. एक सी नावाची नंतरची आहे जी की रिकामी करते, ती प्रति मिनिट 3 गॅलन म्हणजे मिनिटाला 3 या रेटने टाकी रिकामी करते. आता पहा, हा जो मिनिटाला 3 म्हणजे काय, तो रेट आहे, ती क्षमता आहे. हे तुमचा इथं क्षमता येऊन जाईल. ठीक आहे. वेळ किंवा मिनिट इंटू क्षमता इज इक्वल टू एकूण कार्य. एकूण कार्य किती होतं तुमचं पाहून घ्या. 20 आणि 24चा हे होते 120 होते. ओके. त्याला काय म्हणते लसावी. तिन्ही तोट्या एकत्रितपणे उघडल्यास 15 मिनिटात टाकी भरू शकते. तर टाकीची क्षमता किती? मी काय म्हणतो, ए प्लस बी हे मायनसवाला नळ आहे आणि नळ आहे सी. जर तिन्ही एकाच वेळेस उघडल्या तर 15 मिनिटात टाकी भरते, एवढं तुम्हाला माहीत आहे. बस झालं. मग इथे किती येईल मित्रांनो? 15 8 120 8 येते इथे. ठीक आहे. चला, तर टाकीची क्षमता किती? हो ठीक आहे ना, आपण 120 ना आन्सर काढू. 120 ना आन्सर नाही निघलं तर वाढवून देऊ. मग 22 × 12 24 पंच 6 5 11 6 5 11 11 3 गेले 8 येत आहे ना. यस. आणि 15 8 120 हे पण येत आहे. ओके. पहा, कारण की 15 हे 8 इकडे भागीला आणले, तुमचा आन्सर किती? तर 15 येत आहे. पहा, सॅटिस्फाय झालं सगळ्या गोष्टी. म्हणजे याचा अर्थ आपण इथं घेतलेली धारकता आणि त्यांना पाहिजे धारकता सेम आहे, 120 आहे. ओके. चला, 120 घ्याला. जर का 120 न तुमचं आन्सर सॅटिस्फाय झालं नसतं, सगळे इथं कंडिशन सॅटिस्फाय झाल्या नसत्या, म्हणजे काय, तर हे 8 याला भागाला नेल्यानंतर 15 आले नसते, तर 120च्या मल्टिपल घेतला असता. ठीक आहे. आन्सर का तुमचा 120 गॅलन. तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय का? एक ठराविक रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षांत 1250 आणि 5 वर्षांत 2000 इतकी होते. वार्षिक व्याजदर शोधा. 2 दशांश स्थानापर्यंत पूर्णांक करा. हे नंतर पाहू. काय म्हणते, एक रक्कम 2 वर्षात एवढी होते, 5 वर्षात एवढी होते. मी काय म्हणतो, 2 वर्ष झाली, ती किती झाली रक्कम? 1250. इथून पुन्हा म्हणजे 5व्या वर्षात 2000 झाली. सरळ व्याज असताना काय वाढते मित्रांनो? काय वाढते? फक्त तुमचं व्याज वाढते. म्हणजे 2 वर्ष इथं कंप्लीट झाले, आणखी 3 वर्ष ॲड केले तर हे 5 वर्ष होते. म्हणजे मी असं म्हणू का, 3 वर्षात फक्त व्याज वाढले. 3 वर्षात फक्त व्याज वाढले, जे की 1250 पासून 2000 पर्यंत व्याज होते 750. मी असं म्हणू का, मग 3 वर्षामध्ये फक्त वरचं व्याज वाढलं, दुसरं काहीच नाही. मुद्दल तेवढंच आहे, तुमचं व्याज वाढलं. 3 वर्ष जर 750 व्याज होत आहे, तर 1 वर्षात तुमचं व्याज आहे 250. ओके. संपला विषय. आणि 2 वर्षात व्याज मग 500 झालं. वार्षिक व्याजदर काढायचा आहे. हे रक्कम 2 वर्षात एवढी होत आहे, 1250 रक्कम 2 वर्षात एवढी होत आहे. 2 वर्षामधून तिचं व्याज काढून घ्या. 2 वर्षाचं व्याज जे की 500 होत आहे, हे तुमच्या इथे 750 ना. हे काय तुमचं मुद्दल झालं. मग आता मुद्दल झाला, बस 750 रुपये आहे. 750 मुद्दल आहे, त्यावर व्याज घ्या एका वर्षाचं वाटल्यास 250 गुला 100. मुद्दलावर एका वर्ष व्याज म्हणजेच काय तुमचं दर निघते. हे होते 0 कटला 25 1 25 25 3 75 33.33 इज युअर राईट आन्सर. काय केलं आपण, 2 वर्षात पूर्ण रक्कम एवढी झाली, नंतर 5 वर्षात रक्कम एवढी झाली. आता 2 वर्ष प्लस 3 वर्ष ॲड केली आहेत, तर 5 वर्ष झाले. आता याच्यामध्ये सरळ व्याजामध्ये वाढते काय, तुमचं मुद्दल वाढत नाही, फक्त व्याजच वाढते. म्हणजे जी 1250 रुपयावरून आणखी 3 वर्षानंतर 2000 रक्कम झाली, किती वाढले? 750 रुपये वाढले. आणि हे 750 वाढले 3 वर्षात वाढले. ते काय वाढलं? एक्स्ट्रा ते व्याजच वाढलं ना, म्हणून 3 वर्षात 750 वाढले, एका वर्षात 250, 2 वर्षात 500 केलं आपण. ओके. 2 वर्षात तुम्ही 500 व्याज वाढलं, हे इथंच अप्लाय करा ना. मग 2 वर्ष मिळून जर का 1250 रुपये ती रक्कम होत आहे, यातून 500 व्याज मायनस करा, तर तुमची 1250तून व्याज मायनस केलं, तुमचं 750 काय तुमची मुद्दल निघते. म्हणून मुद्दलावर एका वर्षाचं व्याज म्हणजेच का तुमचं तर तो, आणि त्याला गुणला 100 केला तुमचा काय निघते? व्याजदर निघते. ठीक आहे.
1 3 7 13 21, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 5 13, 2 4 5, मला वाटते हां ठीक आहे ना. 1 2 2 + 1, 3 2 6 + 1, 7 2 14 -1, 13 2 26 नाही, 1चा वर्ग 1 1चा वर्ग 1 ठीक आहे. 2 4 5 सॉरी 7 5 12, 7 आणि 6 13 ठेवा. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 5 12 नाही, 7 आणि 6 13, 13 आणि किती 8 का 21 बरोबर. 2 4 6 8 10 वाढतं 21 आणि 31, 31 तुमचा आन्सर आहे. 15 नंबरचा क्वेश्चन, चे मूल्य किती आहे पाहून घ्या. मी काय म्हणतो ठीक आहे, 40 25 आहे ना, लिहा. 40 25ला 0.25 आहे ना, भागीला 100 लिहू शकता का, ठीक आहे. आणि भागीला 5 आहे, लिहून घ्या. प्लस 0.007, त्याला आपण तुम्ही 7 भागीला 100 लिहू शकता का, तुम्ही सर हो 100 लिहू शकता. शेवटी गुणला 5 आहे, सॉरी असे आहे ते, गुणला 5 आहे. ओके, मग याच्या खाली काय 0.15ला तुम्ही काय लिहू शकता, 15/100 लिहू शकता का, तुम्ही म्हणा हो सर लिहू शकतो. आणि गुणला 8 आहे, घ्या. प्लस 0.18ला तुम्ही लिहू शकता 18 भागीला 100, गुणेला 0.2ला तुम्ही काय लिहू शकता, 2 गुणला वर्त 10, ठीक आहे, लिहू शकता बरोबर आहे. तुम्ही म्हणा सर हो तुम्ही म्हणा तसं. आता करा, हे होते 5 48 0, 5 5 25, 7 5 35, खाली 100 राहू द्या, वर आहे 805 आणि 35, 100 राहू द्या, 805 आणि 7 5 35 किती होते, 40 ना, बरोबर ना. हो 805 7 35, 35 840, संपला विषय. आता इथे खाली करा, हे 100 खाली 100 खाली राहू द्या, हे होते 2 9 18 आणि 9 10 90, वर 90 आहे आणि इकडे होते 15 8 120, 120 आणि 90, 120 आणि 90 किती होते, खाली तर 100 तुमचे आहेच आणि वर आहे 120 आणि 90, 210 का, पा खालचे खालचे कटले, 0 0 कटला, बरोबर आहे ना. कारण बघा हे वर जाईन 100 आणि खाली 210 येईल, बस 100 100 कटले, 210 इतर आहे खाली, मग 0 0 कटला. 21 चौक का, हो ना, 21 चौक 84. नेक्स्ट 16 नंबर क्वेश्चन, गटातनं बसणारा पर्याय, गटातनं बसणारा पर्याय ओ आणि एक्स मध्ये पहा, ओ म्हणजे 15 24 येते, कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे ना, दिसतात तुम्हाला 9चा फरक. क्यू म्हणजे 17, झेड म्हणजे 26, 17 27 नाही 26, 15 25 नाही 24, म्हणजे 9चा फरक आहे. इथं 9 9चा फरक आहे, ऑब्व्हियसली तर 9चा फरक आहे, 9चा फरक आहे. 13 म्हणजे एम होते आणि हे होते 22 आहे, 22 होते, 13 आणि 9 22 बरोबर आहे का, 6 होते, हे 16 होते, इथं 10चा फरक आहे. प्रत्येक वर ठिकाणी 9 9चा फरक आहे, इथं 10चा फरक आहे, म्हणजे हे कॅन्सल. हेच तुमचा वेगळा घटक आहे. 17 नंबरचा क्वेश्चन, विधाने, सर्व उंदीर आकाश आहेत, पहा सर्व उंदीर आकाश आहेत, सर्व आकाश पृथ्वी आहे आणि सर्व आकाश पृथ्वी आहे, एकही पृथ्वी पाईप नाही, एकही पृथ्वी पाईप नाही, म्हणजे काय, पाईप आणि पृथ्वीची दुश्मनी. सर्व उंदीर पृथ्वी आहे, हो सर्व उंदीर पृथ्वी आहे ना, पहा पृथ्वीच्या आतमध्ये सर्व उंदीर आहे, याचा अर्थ हे तुमचं बरोबर आहे. ओके, पहा उंदीर आहे आतमध्ये, कारण की उंदराचा पूर्ण भाग पृथ्वीच्या आतमध्ये, याचा अर्थ सर्व उंदीर म्हणजे काय, तर इथले पूर्ण उंदीर हे याच्या आतमध्ये, यस राईट आहे. एकही पाईप आकाश नाही, एकही पाईप आकाश नाही, हो, कारण की बघा या पाईपची दुश्मनी पृथ्वीसोबत आहे, पृथ्वीच्या आतमध्ये आहे आकाश, आकाशाला इकडे फुटून तर जाऊ देतच नाही, पृथ्वी फुटून जाऊ देत नाही, आणि ह्या दोघांची दुश्मनी आहे, याचा अर्थ हे वाक्य बरोबर आहे का, कोणताही पाईप हा आकाश नाही. यस, दोन्ही पण राईट. 1 किंवा 2 दोन्ही तर्कसंगत आहे. ॲक्च्युअली हे इथं किंवाच्या ऐवजी अँड पाहिजे, आणि पाहिजे, 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे असं पाहिजे ते, ठीक आहे. हे बघा, एका दुकानदाराने एक पुस्तक 14% तोट्याने विकले, म्हणजे त्याने विकले 86% विकले. ओके, जर विक्री किंमत 100ने वाढवली असती
तर 6% नफा झाला असता. 6% नफा करायसाठी त्याला 106%ला विकायला पाहिजे होती. झाला असता. पुस्तकाची मूळ किंमत किती? मी काय म्हणतो पहा, 86%वरून तुम्ही 100% आले तेव्हा तुम्ही 14% वाढवले, पुन्हा इकडे 6% वाढवले तेव्हा 106% झाले. 14 आणि 6 एकूण 21%. जर जो गॅप आहे ना, तोच गॅप म्हणजे तुमचे एक्स्ट्रा पैसे भेटले असते. ओके पहा काय म्हणताय, 14% तोट्याने विकली एका दुकानदाराने ती वस्तू 14% तोट्याने विकली, म्हणजे 86%ला विकली. जी ॲक्च्युअल जी प्राईस आहे ना वस्तूची 100% राहते. ओके, मूळ प्राईस 100% राहते. त्यांना 14% तोट्याने विकली म्हणजे 86%ला विकली. ओके, जर विक्री किंमत 100ने वाढवली असती, जर ही जी किंमत आहे इथं काहीतरी एक्स होती, याच्यावर त्यांनी 100 रुपये जास्त घेतली असते, 100 रुपये जास्त जर घेतले असते तर त्याला 106% नफा झाला असता. म्हणजे काय, तर 86% आणि 106% दोघांच्या मधातला गॅप आहे, तोच आहे, दुसरं काहीच नाही, जो की तुमचा 20% होते वाटते. हो ना, 14 आणि 20% होते. बस झालं. 20% इज इक्वल टू 100. मग 100% किती काढायचे? गुणला 5 500 रुपये बरोबर 100%. ठीक आहे, 500 रुपये. 19 नंबर. एका दुकानदाराने छापील किंमत 28,000 असेल. अरे थोडं काही टायपिंग मिस्टेक आहे ते. एका दुकानदाराने छापील किंमत 28,000 असलेल्या, बरोबर आहे, ठीक आहे, असलेल्या एका वस्तूवर 10% सलग, 10% आणि 15% सवलत देऊ केली. वस्तूची विक्री किंमत किती? काय म्हणताय, त्या वस्तूची किंमत पहिले होती 28,000. त्यांना पहिल्या वेळेस 10% सवलत दिली म्हणजे 10वरून 9 झाली की 100वरून 90 झाली, आणि दुसऱ्या वेळेस 15% सवलत दिली म्हणजे ती वस्तू 100वरून 85ला विकली तिने. बस, मग तुमची फायनल प्राईस किती झाली हेच तो त्यानं इथे विचारलं आहे. मी काय म्हणतो, 17 पंच 85, 20 पंच 100. 0 कटला 2 कटले, इथं किती राहिले 14. 0 कटला. आणखी काही करावं लागतं तुम्हाला. पहा इथं शेवटी 0 आहे म्हणून तुमचा आन्सर इथं 0 0 0 0 नाही कटलं, 0 आहे. ओके, मग काय करायचं, 17 गुणला 9 गुणला 14 लिहून घेतो. 17 गुणला 9 गुणला 14, आणि हे शेवटी 0 आहे ना, वाटल्यास इकडं गुणला 10 करून घ्या, काही हरकत नाही. पहा 4 9 3606, 6 चोक 2404, शेवटी 4 पाहिजे. इथं आहे शेवटी 4, इथं पण शेवटी 4 आहे, इथं शेवटी 2 आहे. 4 9 36, 6 चोक 24, थांबा अरे सॉरी 17 सायन्स 42 2, जे की एकमेव ठिकाणी इथं 2 आहे. ओके, चला 20 नंबर पाहता. काही कोटं त्या तुमचं दिसतं बरोबर, तुम्हाला प्रॉपरली विजिबल आहे ना सगळ्यांना? नसन दिसत तर मी सांगतो. एक बस एका अंतराचा 2/5 भाग 50 किमी पर आवर वेगाने जाते. मी काय म्हणतो, एकूण अंतर आहे 5 भाग, त्यापैकी 2 भाग ती जात आहे 50 किमी पर आवर या स्पीडने. ठीक आहे, आणि उर्वरित अंतर पहा, 5 पैकी जर 2 भाग ती चालली, उरली किती? 3 भाग उरली. ती कितीच्या स्पीडने चालत आहे? 60च्या स्पीडनं वेगाने कापते. संपूर्ण प्रवासासाठी बसचा सरासरी वेग किती? पहा इथे अंतर वेगवेगळं आहे म्हणून काय करायचं, बसचा सरासरी वेग इज इक्वल टू एकूण अंतर इज इक्वल टू एकूण लागणारा वेळ. ओके, मी काय म्हणतो, अंतर एकूण 5 रेशो आहे. पहिले मी काय म्हणतो, याला 200 आणि 300 करू का? काही फरक पडत नाही, कारण की गुणोत्तरामध्ये आन्सर आहे. याला 500 बनवतो. एकूण अंतर तुमचं 500 किमी. पहिले 200 या स्पीडनं कापलं, नंतर 300 या स्पीडनं कापलं. इथे तुमचं काय होतं, तर अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. मग एकूण वेळ इज इक्वल टू 5 चोक 20, 4 तास लागले एवढं अंतर कापासाठी. 6 पंच 30, 5 तास लागले. एकूण वेळ 5 आणि 4 9 तास लागले. एकूण 9 तास लागले एकूण अंतर कापायला. मग लिहा, सरासरी वेग इज इक्वल टू एकूण अंतर अपॉन एकूण वेळ. बस, अंतर अपॉन वेळ इज इक्वल टू वेग. एकूण अंतर तुमचं आताच सांगितलं 200 + 300 एकूण 500 आहे, भागीला एकूण पूर्णच्या पूर्ण वेळ अंतर कापायला लागला वेळ आपला 9 तास. 500 भागीला 9 तुमचा आन्सर आहे, जे की 9 5 55 उरले. 9 5 55 आणि 5 50, 55 5/9.
ठीक आहे. हां, ज्यांना कोणाला डायरेक्ट पाहिजे असेल त्यांनी लिहून घ्या. काय लिहायचं आहे? 2 पंचमाश आहे ना, याला 500 आणि 200च करा सहसा. 200 300 पहा. ज्यांना कोणाला डायरेक्ट पाहिजे ना त्यांनी असं लिहायचं. एकूण अंतर तुमचं 500 अपॉन पहिले 200 अंतर, डायरेक्ट सांगतो आणि सूत्र पण सांगतो. पहिले 200 अंतर 50च्या स्पीडनं प्लस नंतर 300 अंतर 60च्या स्पीडनं. बस झालं तुमचं एवढंच आन्सर आहे. काय तर वेग इज इक्वल टू सरासरी वेग इज इक्वल टू एकूण अंतर. इथं वाटल्यास तुम्ही हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य काढले, नुसतं 5 2 3 जरी केलं तरी तुमचं आन्सर निघते. काही फरक पडत नाही. फक्त एवढंच करा का यानं थोडंसं कॅल्क्युलेशन तुमचं इझी जाते. पहा, एकूण अंतर जे 2 पंचमांश होतं ना, 5 पैकी याला 500 म्हणा आणि एकूण अंतर म्हणजे काय तर एकूण पंचमांश म्हणजे 5 अंतर आहे तुमचं. 2 हे पहिल्यासाठी आहे व 5 आणि 2 गेले 3 हे दुसऱ्यासाठी आहे. ओके. पहा, वर घ्या तर पंचमांशचा 500 घ्यायचं किंवा 5 घेतले तरी चालते. नंतर 2 कोणासाठी? यासाठी 2 आहे म्हणून 2 हे अंतर 3 हे अंतर. ओके. एवढं तुमचं आन्सर तुमचं निघून जाते. काही टेन्शन तेवढं हे होत नाही. ठीक आहे. पहा, हे तेच मी तेच काढलं ना. पहा, 500 येते आणि खाली काय हे पूर्ण याचं बेरीज पूर्ण 9 येते. 4 प्लस 5 5 आणि 4 9 येते. ओके. चला, मी तेच काढलं, दुसरं काही तुम्हाला जे सांगितलं मी तेच केलं. फक्त एवढंच करा का थोडंसं मोकळं करून केलं त्याला. 13 15 21 33 2 सिरीज पाहून घेऊ इथे आपण. मी काय म्हणतो याच्यासोबत याला सोबत आणा 15 13 15 21 वाढत आहे सहसा. ठीक आहे, वाढू द्या. 13 आणि 2 15 15 आणि किती 6 21 21 आणि 31 नाही 32 33 12 का 2 त्रिक 6 6 2 12 नाही. ठीक आहे, आणखी पाहून घेऊ. 3 3 0 5 आणि 3 2 20 फरक पाहून घ्या. आता 8चा फरक 6चा फरक आहे 4चा फरक 4 2 6 6 2 8 8 2 10. आता 10चा फरक पाहिजे ना. हो, 10चा फरक आहे 30 5 3 8 3 0. ओके. जमले ते थांबा. बरोबर आहे ना. हा फरक इथे झाला, हा फरक तुमचा इथे येईल, हा फरक तुमचा इथे येईल आणि हा फरक जो आहे तो इथे येईल तुमचा. सॉरी, अरे यार, इथं जे तुमचे 30 आले. ओके. इथं काहीतरी येईल तुमचे, इथं काहीतरी. ठीक आहे. हे जे 30 झाले त्यानंतर इथं तुमचे काहीतरी येईल, इथं काहीतरी येईल. बस झालं, संपलं इशू इथे. 4 2 6 6 2 8 2 10 10 2 12 14 15 16. ओके. मग 12 प्लस हे सगळी जर बेरीज करून तुम्ही इथं पण लिहू शकता डायरेक्ट. 30 प्लस 12 प्लस 14 प्लस 16 डायरेक्ट इथे लिहू शकता. तुमच्या एकच स्थानी पाहून घ्या. 3 3 9 9 आहे ना. करा, सगळं करावं लागते. आता 30 आणि 40 आणि 2 42 हे तुमचे 4 2 6 4 1 5 6 6 12 2 हातचा 1 5 आणि 2 7 3 आणि 2 5 शेवटी 5 पाहिजे जे की तुमचे कुठंच नाही का. 6 6 12 3 2 5 थोडं चुकलं का आपलं. 3 3 9. ठीक आहे. थोडं मी याला कॅल्क्युलेशन थोडं हे करतो, इझी करतो. त्रेपन्न. हे किती फरक आहे? 5 आणि 3 8 30चा फरक आहे इथे. ह्या दोघांमध्ये फरक किती आहे? 5तून 3 गेले 2 12तून 8 गेले 4 42 फरक. ह्या दोघांमध्ये फरक 11तून 5 गेले 6 6 5 11 आणि 18तून 13 गेले 5 आणि 3 8 5. ओके. 3तून 1 गेला 2 25तून 18 गेले 7. ओके. यांचा फरक पाहता 12चा फरक आहे इथे. 2 आणि 4 6 5 आणि 1 इकडे 1 फरक आहे. 16चा फरक पहा 6 6 12 6 12 हाचा 1 5 2 7. सॉरी, पुन्हा एक आहे. आपली पुन्हा एक स्टेप आहे आपण जे की केली नव्हती. आपण इथपर्यंत थांबलो होतो. ठीक आहे. म्हणून आपलं चुकलं होतं वाटतं थोडंसं. ठीक आहे. 12 14 16 आणि 18 वाढत आहे इथे. बा 8 आणि 10 0 3 आणि 3 0 0 सॉरी 3 येते तुमचे. हे आन्सर तुमचं इथे येणार नाही. आणि मग तुमचा येते 8 आणि 2 10 0 हातचा 1 7 आणि 2 9. हो ना. हो 90. 53 253 प्लस 90 243 का. हो 343 म्हणायचे. 343. नाव देर इज अ
जर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणा. झालं का? ज्यांना कोणाला दिसत नसन मी त्यांसाठी क्वेश्चन आणतो, दिसवून आणतो, काळजी करू नका. पहा, प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणाकार, म्हणजे याचा अर्थ होते तुमचा 66 गुण आहे भागेला 3, -11, -11 प्लस 12 प्लस कोड आहे. चला, याचा अर्थ होते 3 दुने 3 दुने 11 गुणला 21 किती होते? हे होते ना 2 4 2 -12, 2तून 2 गेला 0, बाकी कुठं शून्य नाही. तेवीस नंबर क्वेश्चन. पी नंतर क्यू, एल नंतर एम, व्ही नंतर डब्ल्यू. डब्ल्यू डब्ल्यू वा वा वा, हे असं जे इझी राहील ना सगळ्याच ठिकाणी दिसते. टी टी जी जी, जी जे टी जे, जे जी जे टी, अरे यार, के नंतर यल आहे, नंतर एफ नंतर एफ नंतर जी. अरे हा एकमेव जी. ओके, सेकंडला एकमेव जी, सेकंडला एकमेव आहे जे की जी इथं आहे, बाकी कुठंच नाही जी सेकंडला. 10 किमी पर आवर वेगाने धावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने 8 किमी पर आवर वेगाने धावणाऱ्या एका चोराचा पाठलाग केला. जर चोर हा पोलीस कर्मचाऱ्याच्या 100 मीटर पुढे आहे, मी काय म्हणतो इथं आहे पोलीस, ज्याची स्पीड आहे 10 किमी पर आवर. एकूण असा इथपर्यंत चोर आहे, याची स्पीड आहे 8 किमी पर आवर आहे, आणि दोघांमध्ये अंतर आहे 100 मीटरचं. झालं, तर पोलीस कर्मचाऱ्याला त्या चोरास पकडण्यासाठी लागणारा वेळ किती? तुम्हाला इथे वेळ काढायचा आहे. मी काय म्हणतो, इथं पोलीस आहे, तिकडे चोर आहे, इथून पोलीस त्याचा पाठलाग करण आणि चोरही पळत आहे. चोरची स्पीड आहे 8 किमी पर आवर, याची स्पीड आहे 10 किमी पर आवर. अल्टिमेटली पोलीसही धावत आहे, चोरही धावत आहे, दोघे धावत आहे, एकमेकाच्या मागं धावत आहे. याची स्पीड कमी आहे, याची स्पीड जास्त आहे, ऑब्व्हियसली हा थोडा समोर जाईल त्याच्यावाल्या. म्हणजे पोलिसाला फक्त हे 100 मीटर अंतर एवढंच कॅच करायचं आहे, तेवढंच कॅच करायचं आहे. ओके, म्हणून लागणारा वेळ इज इक्वल टू अंतर पण वेग. अंतर किती आहे? 100. वेग काय करायचं? दिशा समान आहे, दोघांची पण दिशा समान आहे, म्हणून वेगांची वजाबाकी, जे की 10 - 8 होईल, 2 होईल. बस एवढंच पाहायचं. इथं मीटरमध्ये, इथं किमी पर आवरमध्ये, याला मीटर पर सेकंडमध्ये करा, 5/18 करा. ठीक आहे, बे 9 18. मग तुमचे 100 गुणेला खालचे 9 वर गेले आणि भागेला 5, 5 1 5 2 10, 20 9 बे 9 18, 180. काय झाले? हे तर सेकंद झाले. तुम्हाला इथे सगळे मिनिटरमध्ये दिले आहे. 180 मिनटं म्हणजे काय ते 3 मिनटं, भागला 60 करा, 3 तुमचं काय 3 मिनटं तुमचा आन्सर आहे. 180 सेकंद म्हणजे 3 मिनटं. सरळ रूप द्या. ठीक आहे, देतो, काही काळजी करू नका, देतो, सरळ रूप देतो. कोणचं पाहिजे ते पण रूप देतो. चला, हां, पहिला हा कंस करा. हे होते 7 होते ना, याला भागा 7 7 त्रिक 21, 12 3 15, 16 -15 प्लस -15, 16तून 15 गेले, हातचा एकच राहिला, फक्त प्लसवाला एक. मायनस आणि प्लस काय तर मायनस होते, 15तून 1 गेला 14. ठीक आहे, 25 क्वेश्चन झाले. आणि हां, एक क्वेश्चन राहिला होता, मला वाटते 4 नंबरचा क्वेश्चन. आय होप ते आपल्याला येऊ शकेल. थोडं मगा नव्हतं जमला, पण आता थोडंसं जमायला पाहिजे. ठीक आहे, हां, 4 नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये काय आहे पाहून घेऊ. 217 214 हे होत आहे तुमचे 7 4 3 7. इकडं -3 होत आहे, हे माहीत नाही, हे माहीत नाही. हे होत आहे 12 1 13 प्लस 1 होत आहे. ओके, -3 आणि +1, याच्यामध्ये गॅप कितीचा आहे? 4चा गॅप आहे का? तुम्हाला हो सर, मी असं म्हणतो -1 होईल आणि +1 काय, सॉरी, 3 1 4, 4चा गॅप आहे. आपण 2 2 करू ना,
-1 सॉरी -2 -1 +1 असं होत आहे का? पाहून घेऊ ना. 12 होते का? 12 तर इथं आन्सर नाही. जर -3 14 15 17 -3 +3 आहे. थांबा 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 पा 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 आपण ऑप्शनवरून केलं. आपण ऑप्शनवरून आन्सर काढलं. ऑप्शनवरून काढला आन्सर. काढलं नाही, फक्त हे 214 217 साठीच काढलं आपण. मी काय म्हणतो, इथं -3 होत आहे, -3 होत आहे. इथं माहीत नाही काय होत आहे ते, इथे माहीत नाही काय होत आहे, पण इथे एवढं लक्ष ठेवा, हे -3 +1 आहे, शेवटी +1 आहे. बरं, -3 +1 -3 येतं का पाहून घ्या पहिलं. 217 3 गेले, 114 214 214 +1 215, जे की तुमचं इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे. 215 -3 212 +1 213 होत आहे का? म्हणजे पहा सिरीज काय तुमची -3 +1 -3 +1 जमलं इथपर्यंत. म्हणजे इथं आन्सर तुमचं 215 आहे. आता बघा 215 इथं पण आहे, 215 इथं पण आहे. आता बी के आणि बी जे, बी तर आहेच, के आणि जे मध्ये कॉम्पिटिशन करू. आता टी बी सेकंड नंबर, टी बी ऑब्लिक आर झेड, आर आणि झेड. मी काय म्हणतो, टीला मी 20 म्हणतो, बीला 2 म्हणतो, आर म्हणजे 18 होते, झेड म्हणजे 26 होते. ह्या दोघांमध्ये गॅप आहे कितीचा? 6 2 8चा. ओके. ह्या दोघांमध्ये गॅप आहे 20 आणि 6 26 आणि 2 28, 8चा गॅप आहे. ठीक आहे. इथे पण 8चा गॅप करा ना मग. 2 आणि 8 10, 10 म्हणजे जे. पुन्हा 8चा गॅप करा, सॉरी 8चा गॅप हो, 10 आणि 18 जे तुमचा आन्सर आहे. जमलं? चला, चांगली गोष्ट आहे, आपल्याला जमलं. इथे काय सिरीज कोणती होती? आपण काय काढलं पहा, मला एवढं समजलं होतं. इथे काय केलं, एक तर 217 आन्सर येईल, नाही 215 येईल, इथं 2 पैकी 1 येईल. मी काय म्हणतो, इथून आपण -3 केले आणि बघा हे 1 2 जोडी, हे 2 जोडी आणि इथं पण एक गॅप पडते. -3 शेवटी +1 आहे. मी काय म्हणतो, इथं जर +1 देतो, इथं -1 देतो का? कारण की एकमेकासोबत एक अल्टरनेटिव्ह सोबत जोडा बनते, म्हणून -3 +1 -3 +1. म्हणून जर इथं -3 शेवटी +1 आहे, मधात तसे हे त्या रेटने तुमचे भरून द्यायचे. +1 आहे, इथे +1, -3 आहे, -3 आहे. ओके. चला, 217 जर घेतलं असतं आपण, थोडंसं आणखी वेगळं झालं असतं का? कारण की -3 +3 झाले असते, 14 +3 झाले असते. पुन्हा -3 केले असते, इथं 14 यायला पाहिजे ते, जे की तुमचे नाही आहे म्हणून. ओके. आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.